मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट. आणि खरं सांगू आता टेन्शन मुलीच्या बापाला नाही. आता टेन्शन मुलीच्या बापाला नाही. आता टेन्शन कोणाच्या बापाला आहे? माझ्याकडे बघू नका, मग झाले नाही. तो मला वाटत तो कसं होईल, मग टेन्शनच घेऊ नका तुम्ही. आता मुलीच्या बापाला टेन्शन नाही. आता टेन्शन कोणाच्या बापाला आहे? मुलाच्या बापाला टेन्शन आहे. या वर्षी असं पोराचा बाप नसतो गप्पा आणतो. मस्त ठेपे होते, गप्पाच हाणू नको तू. ठेपे नाही तुला काहीच नाही. हा इथं जेवढे पोरं छोटे छोटे पोरं पुढे बसलेले आहेत ना, यांच्या काळात तर एवढं अवघड होणारे मुली राहणार नाहीत. म्हणून आताच माझं कार्ड घेऊन घ्या, श्री हरी बाबांचं कार्ड घेऊन ठेवा, कमी आम्ही पुढे कामाला येऊ तुम्हाला. आणि पुढे तुम्हाला एकच माणूस मुलगी देऊ शकतो, त्याचं नाव म्हणजे मामा. एकच माणूस मुलगी देऊ शकतो, त्याचं नाव म्हणजे मामा. भैया तुझं नाव काय? शुभम. लग्न झालं का नाही? नाही. शुभम तुला मामा आहे का? नाही, मी याला तू असं. तुला आहे का? किती मामा आहे? मामाला पोरगी, मी याला तू बी असं. तुला ते मागचा तुला मामा आहे का? मामाला पोरगी आहे का? इथं काय मिलिटरी उतरली होती? चुलत मामा असते ना, चुलत डायरेक्ट चुलत मामाच्या घरी जायचं. मामाला मामेला पलंगावर बसवायचं, मामाला कुंकू लावायचं, मामीला हळद लावायची, मामाला पाय पडायचं, मामीच्या पाय पडायचं. मामाला मामीला फक्त एकच म्हणायचं, हुंडा ना ग मामा फक्त. काय द्या मामा पोरगी नाही, पण काय काय मामाच्याच लग्न नाहीत. मामा कसा मोकळा हिंडतोय आणखी. मामा पोरगी दे, पण मामाचं तर पाहिजे ना. भविष्यामध्ये मुलीचा फार तुटवडा आहे, म्हणून मुलीच्या जन्माचं स्वागत करा. ऐका, विषय लांबला माझा. मुलगी सर्वांच्या पाय पडत नाही, पण बापाच्या डायरेक्ट पाय पडते, मोठे मोठ्याने रडते. आणि बाप सुद्धा त्यावेळेला रडतो. दाटून कंठ येतो ओठात ये गाणे, जा बोल्या घरी तो झाला सुखाने. दाटून कंठ येतो त्यावेळी रडतो. मुलगी गाडीमध्ये बसत नाही, तिला बापाची काळजी राहते. बाप म्हणतो तायडे बस गाडी. मुलगी गाडीमध्ये बसत नाही. अगं 2 एकर वावर इकलंय, बस तायडे गाडीमध्ये. तरी सुद्धा मुलगी गाडीमध्ये बसत नाही. मग बाप एक डोकं लढवतो. बाप म्हणतो तायडे आज शनिवार आहे, आज तुझं लग्न झालेलं आहे, सोमवारी स्वतः मी तुला न्यायला येतो, मग बसशील का? मुलगी म्हणते पप्पा मी सोमवारी तुमची वाट पाहिजे, पण तुम्ही म्हणता बंट्याला पाठवतो चिंट्याला पाठवतो, ते जमणार नाही. न्यायला स्वतःला तुम्हाला यावं लागेल. मग बाप सोमवारी मुलीला न्यायला जातो आणि बापाच्या सोबत पहिल्यांदाच मुलगी माहेराला येते. तसे माझे तुकोबरा या मृत्यू लोकांमध्ये येत नव्हते. देवाने सांगितलं जा महाराज गाताल या लोकांचा उद्धार करा, भजन करा. महाराजांनी सांगितलं देवा मी जाईल, पण चौघाच्या खांद्यावरती येणार नाही, न्यायला तुला यावं लागेल. पण ज्या वेळेला महाराजांना देव न्यायला येत नाही त्यावेळेला महाराजांचे अभंग येतो. तुमच्या गावात काकडा होतो का? काकड्याचा टाइम कधी असतो? दुपारी 2 ते 4. बरोबर आहे ना? त्या काकड्यामध्ये महाराजांचे अभंग येत. ऐका, तुम्ही सनकादिक संत मनविता कृपावंत, एवढा करा उपकार
एवढा करा उपकार सांगा देवा नमस्कार तुका म्हणे माझा आठवा मूळ लवकरी पाठवा एवढा करा उपकार. तरी सुद्धा महाराजांना देऊन न्यायला येत नाही. मग महाराजांनी दुसरा एक अभंग लिहिला. गरुडाचे पायी ठेवी वेळोवेळा डोही वेगी आणावा तो हरी. बरेचसे गायक मंडळी आहेत महाराज पुढे बसलेले म्हणून सांगतो. अशा अभंगाला विरह पर चाली असल्या पाहिजे. त्याचं कारण महाराजांना देव भेटायला येणार आहे, न्यायला येणार आहे आणि तशा विरह पर चाली पाहिजे. पण आता चालच बदलली. ह्या अभंगाला बरेच बरे मी अशीच चाल ऐकली. गरुडाचे पायी गरुडाचे पायी तो मग काय डुक्कर लागलं का काय चालीच बदलणार आहे महाराज. आता तसे राहिले. आता समजा जुन्या काळातील गवळणे हरिने माझे हरिले चित्त हरिले माझे हरिले चित्त हरिने माझे हरिले चित्त भारवीत विसरले आता कैसे जाऊ घरा. चाल बदलली. एक तर चाल मी अशी ऐकली. हरिने माझे अरे हरी अरे हरी मी म्हणलो एक काम कर डायरेक्ट काला कवाच म्हणतो का आता डायरेक्ट काय. एक तर गवळण मी अशी ऐकली. ती गवळण आता तुम्ही कुठेच ऐकली नसेल आतापर्यंत. त्या गवळणीची सुरुवात होती आता मी राहत नाही बाई. कुठं जाती काय माहिती. पण गवळणीची सुरुवात काय होती आता मी राहत नाही बाई. आणि गवळणीचा शेवट असा होता एका जनार्दनी. आता गवळण कोणाची झाली एकनाथ महाराजांची. गवळणचा शेवट आता असा होता एका जनार्दनी मने जनाबाई. आता कोणाच झाली ऐका गवळण. एका जनार्दनी मने जनाबाई नामा लागत शिपाई तुका म्हणे. मला सगळे संत एकत्रित येऊन ही गवळण तयार केली. काय बोलावं आता जाऊ द्या. महाराजांना देव न्यायला येत नाहीत. महाराजांनी अभंगलीला म्हणे सकळ संत तोषविले. मग महाराज म्हणतात आपुल्या माहेरा जाईन निरोपया संत सुख दुःख माझे आईले ताणी कळवळा मनी करुणेचा आपुल्या माहेरा जाईन तुकोबर सदैव वैकुंठाला गेले म्हणून महाराज म्हणतात आम्हाला मारावं लागत नाही. न लगे मरावे ऐसा ठाव दिला देवे. पहिलं कारण. दुसरं कारण असं बघा साधू संतांना माहिती देह हे काळाचे धन कुबीराचे तेथे मनुष्याचे काय आहे. देह कुणाचा आहे तर काळाचा. इथे बसल्यापैकी जेवढे माणसं तुम्ही माझ्या समोर बसतले तुम्ही लहानपणी असे दिसत होते. जागा असली तर झोपता. लहानपणी बाळ एवढं सुंदर दिसतं. श्रीकृष्णासारखं जावळ सफरचंदासारखे हातपाय असं गोबूच्या गोबू. त्याला दृष्ट होऊ नये म्हणून काय करते काजळाचा टिप्पा घेते त्याच्या गालाला लावते. का माझ्या बाळूला कोणाची दृष्ट होऊ नये म्हणून. तोच बाळू कडेवरती घेतला ताईने. असे कीर्तनाला येऊन बसले. आमच्या रसाळ बाबांची कथा होती. ते बाळू कोणीतरी पाहिला आणि आवाज दिला ताई ते तुमचा मुलगा आहे. हो इकडे द्या बरं. किती सुंदर ते बाळ दिसतंय. त्याची सुंदर अशी कुप्पी घेऊन द्या.
एवढं सुंदर ते बाळ दिसतं 1 वर्षाचं. आणि समजा तेच बाळ 90 वर्षाचं झालं, असं कोणी म्हणलं का, बाबा ओ बाबा किती दिवस झाले भेट नाही काय नाही, सगळं मी सांगू आता पुढचं बघ. देह कुणाचा आहे, काळाचा आहे. तुम्हाला मी अगोदर सांगितलं माझं गाव बेलगाव आहे. आमच्या गावात अशी पद्धत आहे, एखादा माणूस जर रात्री 10 वाजता एक्सपायर झाला किंवा मियाला किंवा वारला किंवा दचकाला, जो शब्द असेल तो ऍडजस्ट करून घ्या. तर आमच्या गावात अशी पद्धत आहे, आता पाहुणे सकाळी अंत्यविधीला येणार आहेत, मग रात्रभर काय करायचं, तर त्या मेलेल्या व्यक्तीला भिंतीला टिकून बसवतात. बघा तुमच्याकडे कसं आहे मला कीर्तन झालं सांगा, मी सांगेन. असं भिंतीला टिकून बसवतात, दोन्ही कोण दोन असे गजर होतात, कुठे होतात आणि नाकामध्ये त्याच्या काय म्हणतात ते, तुमच्याकडे मरत नाही काय माणसं, बोला ना, नाकामध्ये कापसाचे गोळे घालतात, असं भिंतीला टिकून बसवतात, लांब असा एक रुमाल घेतात, त्या रुमालानं त्याला बांधतात, त्या असं असं भिंतीला टिकून बसवतात. तुम्हाला वाटलं महाराज मेला 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 असं भिंतीला टिकून बसवतात. आणि भिंतीला टिकून बसवल्यानंतर गावातल्या ज्या म्हाताऱ्या राहतात 50-60च्या पुढं, त्यांचं एकच काम, रात्री 12-1 वाजता यायचं, त्या मड्या पुढं थोडं 5 मिनिटं रडायचं, 5 मिनिटं रडायचं, आणि रडत असताना वारा घालण्याचं काम करतात. तुमच्याकडे घालतात का नाही काय माहिती, वारा घालतात का नाही बाबा, घालतात का नाही, नाही घाली, घालून दाखवतो. मी सायन्सचा विद्यार्थी असल्यामुळे दाखवतो प्रॅक्टिकली करून कसा वारा घालतात माहिती का. बाबा तुमचा रुमाल देतो का 1 मिनिट, असा वारा घालतात बघा. तुम्हाला नाही बरं का, तुम्ही म्हणता आमच्याच गावात आम्हाला वारा घालायला तू भेट बाहेर, असा वारा घालतात. आणि त्या वारा घालताना काय म्हणतात माहिती का, आता तुम्ही बोला ना, काय म्हणतात ते, आता तुम्ही, आणि समजा तो बोलला, समजा तो जर बोलला तर त्या रूम मध्ये एक तरी राहील का, हा अहो पळाची स्पर्धा लागून कोण पुढे पळते त्याचा पहिला नंबर, बरोबर का नाही. पण महाराज म्हणतात देह हे काळाचे आणि धन धन कुबेराचे. माझ्या लहानपणी मी अशा काही माणसं पाहिले, लहानपणी फार गरीब होते, आता ते फार श्रीमंत आहेत. असे सुद्धा काही माणसं पाहिले, ते फार श्रीमंत होते, आता गरीब आहे. म्हणून श्रीमंत माणसाने कधी धनाचा गर्व करू नका. एक कवी फार सुंदर सांगतो, सोडून दे अरे अभिमान रावणाने केला, त्याचा शेवट नाश झाला. ही शेती हवेली कुणाची, तू मनशील माझी माझी. सोडून दे अभिमान भल्या माणसा. धनाचा गर्व कधी करू नका. महाराजांना माहित होतं देह हे काळाचे, धन कुबेराचे, तेथे मनुष्याचे काय आहे. म्हणून महाराज म्हणतात आम्हाला मात्र मरावं लागत नाही, न लगे मरावे ऐसा ठाव दिला देवे. तिसरं महत्वाचं कारण तुम्हाला सगळ्यांना कळेल असं सांगतो. भैया तो टोपीवाला मागचा स्टँड अप, तूच हा, तुझं नाव काय. ऋषिकेश. लग्न झालं नाही बरोबर. ऋषिकेश तुझ्या वडिलांचं नाव काय. अंकुश. वा. आजोबांचं तुकाराम. घाबरू नको, बिंदास रिलॅक्स. पंजोबाचं पंडितराव. खापर पंजोबाचं बस काय हुशार. घाबरू नको. आणि ऋषिकेश गरीब दिसला म्हणून त्याला प्रश्न विचारला, नाही तर मी पोरांच्या नादी लागत नाही. एकदा मी असे प्रश्न विचारले कीर्तनात, ते पोरग मला थांबलो. लाईट गेली, ते पोरग माझ्या पोटात बुक्की हाणून पळून गेली. हा, मी जास्त पोरांच्या नादी लागत नाही. ऋषिकेश आपला गरीब दिसला म्हणून त्याला विचारलं.
ऋषिकेशने आजोबांचं नाव सांगितलं, पंजोबाचं नाव सांगितलं, पण खापर पंजोबाचं नाव त्याला सांगता नाही आलं. इथे बसल्यापैकी कोण सांगू शकतं खापर पंजोबाचं नाव? त्याला कीर्तन झाले मी 2 रुपये दे. नाही, मला जेवढे येते तेवढे कडून कोण सांगू शकतं खापर पंजोबाचं नाव? आम्हाला काय माहिती. कोण सांगू शकतं? बरं नाही सांगता. बरं जाऊ द्या. खापर पंजोबा तुमच्या घरात नव्हता तर त्यांचं नाव तुम्हाला माहित नाही? बोला ना, होता का नव्हता? नव्हता. अहो खापर पंजोबा होता म्हणून पंजोबा होता, पंजोबा होता म्हणून आजोबा होता, आजोबा होता म्हणून बाप होता, बाप होता म्हणून कीर्तनी. बरोबर का नाही? अरे ज्यांच्या आपण रक्तातून जन्माला आलो, ज्यांच्या आपण जमिनी खातो, त्यांचे नाव पण आज विसरलो. नाव विसरलो आज. पण या महाराष्ट्रामध्ये असं एकही गाव नाही की त्या गावामध्ये माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव नाही. असं एकही गाव नाही आणि एकही माणूस नाही की त्या माणसाला माझ्या माऊली ज्ञानोबरायांचं नाव माहित नाही. उत्तमाची उरे कीर्ती, उत्तमाची उरे कीर्ती मागे, साठी वागविला मुनकंठी. महाराज म्हणतात देवाने आमच्यावर एक उपकार केला. खरं जर पाहिलं तर देवाने एवढा उपकार केला, इथे बसण्यापैकी एकही माणूस एका माणसासारखं नाही एवढा उपकार केला. सगळे माणसं सारखे असतात, किती मोठी पंचायत झाली असते. अहो साधं धुलीवंदनाच्या दिवशी आपण कलर लावला तर एकमेकाला ओळखू येत नाही. एका माणसाने कलर लावला घरी गेला, बाईक म्हणजे आधार कार्ड दाखवा. ते मला आधार कार्ड जर माझा काय संबंध? ते म्हणजे गेल्या वर्षी तुम्हाला समजून मी दुसऱ्याच माणसाला आंघोळ घातली. नाही कळायचं मला, जाऊ दे त्याला 4G रेंज लागेल. मग साधं कलर लावला तर माणसं ओळखू येत नाहीत. आणि सगळे माणसं जर सारखे असते तर किती मोठी पंचायत झाली असती. केवढा उपकार केला बघा ना देवाने. मी सायन्सचा विद्यार्थीमुळे घरी डोकं लावतो, घरी बसल्या बसल्या देवाने किती उपकार केला. हे जे शरीर दिलं पोरांनो, ऐका ना, ऐका ना, ज्या ठिकाणी नाक दिलं त्याच ठिकाणी नाक दिलं, ज्या ठिकाणी कान दिला त्याच ठिकाणी कान दिला. हे देवाने कान दिला, पण हे कानाच्या ज्या वरचे आहेत ना ते का दिले? भविष्य काळात देवाला माहित होतं, समजा याला चष्मा लागला, ते चष्म्याच्या काड्या कुठे ठेवल्या. जर ह्याचा काड्या इथं नसतं ना तर इथं खुटी ठोकावली असते जाम, आणि त्याला काड्या बांधावं लागल्या असत्या. देवाने हे डोळे इथेच दिले. हे जर डोळे गुडघ्याला दिले असते तर यांची जशी शूटिंग चालू आहे तसं कॅमेरा फिरावा लागला असता, असे डोळे फिरावे लागले असते. केवढा उपकार केला देवाने बघा ना. देवाने हे नाक सुद्धा इथंच दिलं. इथंच का दिलं? इथं पाठीला किती कमी जागा आहे, इथं काय प्लॉटिंग पडणार आहे का सांगा? पण देवाला माहिती आहे पुढे 2020चा जमाना येणार आहे, IPLचा जमाना येणार आहे. लोक फार सुपर फास्ट निघणार आहेत. वारकऱ्याला जेवायला सहजासहजी वरण असतं, आणि ते वरण जर उन्हाळ्यात खराब झालं, समजा खराब झालं, वारकऱ्याने घास मोडला, इथे आणला, नो एंट्री हे सांगता आपल्याला खराब आहे, आपण घास फेकून देतो. समजा हे जर नाक पाठीला असतं, जेवायला 1 तास लागला असता जेवायला. म्हणून देवाने नाक इथं दिलं. याच्याबद्दल सुद्धा मला काही वाटत नाही. देवाने नाकाच्या नाक पुढे सुद्धा खालूनच दिले. वरून दिले असते तर वरून, ह्या जर नाक पुढे वरून दिले असते तर लेकर सारखे खेळताना माती भरली असते. घी माती वरून सोड आली काही, घी माती वरून सोड आली काही. नाही कळलं? ह्या जर नागपुड्या वरून असत्या तर पावसाळ्यात आणि उन्हाळ्यात काही नसतं वाटलं. हिवाळ्यात एखाद्याला जर सर्दी झाली असते ना तर लंबूनच अशी बुडबुडी दिसली असते, लंबूनच. आणि ज्यांच्या घरी शॉवर आहे ना, शॉवर करतं का ते, शॉवर आंघोळ करायचं, ते वरून पाणी पडतं, त्यांना असं गुच्छनच बसावं लागलं असतं बाबा, कारण पाणी पडतं डायरेक्ट पिशून पाईपात घुसला असतं. केवढा देवाने उपकार केला. महाराज म्हणतात देवाने आमच्यावर उपकार केला. माझ्या उपकारासाठी
आला विषय म्हणून उपकाराचा सांगेल. बरेचसे तरुण मित्रमंडळी माझी, पहिला उपकार आपल्याला केला देवाने, आपल्याला हा जीव दिला. दुसरा उपकार या महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर दुसरा उपकार केला तो आपल्यावरती आपल्या माईने केला. देवाने काय दिला? जीव दिला. पण तो जीव पोटामध्ये 9 महिने 9 दिवस सांभाळला. कोणी सांभाळला? आईने सांभाळला. म्हणून बरेचसे माझे तरुण मित्र मंडळी, आई वडिलांना कधी म्हातारं आणि म्हातारी म्हणू नका. त्यांना आई वडील म्हणा किंवा आई पप्पा म्हणा. पण लोक म्हणतात हालो आमचं म्हातारं, नाली आमची म्हातारी. तुम्ही जर म्हातारा म्हणताल तर तुमचा मित्र सुद्धा म्हातारा म्हातारीच म्हणेल. ते असं म्हणणार नाही तुझे पप्पा आले. म्हणून आई वडिलांना घरामध्ये आदर द्यायला शिका. मी स्वतःपासून सुरुवात केली म्हणून मी तुम्हाला सांगतो. ज्या वेळेला मी बाबा कीर्तनापासून जातो 2012 पासून, तर बाहेर निघताना रोज डेली आई वडिलांचं दर्शन घेतल्याशिवाय बाहेर कधी पडत नाही आणि पडलेलो नाही. आता आई वारलेली त्याच्यामुळे फक्त वडिलांचं दर्शन घेऊन येतो. म्हणून एक सांगेन, दुसरा उपकार केला आपल्यावरती आपल्या आईनं. आता बरेचसे कीर्तनकार सांगतात, मी तुम्हाला सांगून माझा वेळ घेणार नाही. आईचे अनंत उपकार आपल्यावरती आहे. एवढे उपकार आहेत, ज्या वेळेला आपल्याकडे काही नव्हतं, अत्यंत गरीब परिस्थिती आपली होती, अशा कठीण परिस्थितीमध्ये आपल्या आई वडिलांनी आपल्याला सांभाळलंय. आणि सगळ्यात जास्त उपकार त्या दोघांचे. म्हणून अनेक कवीने सांगितलेलं आहे, आई वडील माझे थोर, माहिती सगळ्यांना, काय सांगू त्यांचे उपकार. मला जास्त म्हणायचं नाही, पण म्हणून एक सांगेल, आणि या जगामध्ये तुमचे मायबाप जर मेले तर तरुण मित्रमंडळी माझ्या ऐका, या जगामध्ये तुमचं कोणी नाही. मी स्वतः अनुभव घेतलेला माणूस. एकदा माय गेली, तुम्ही किती श्रीमंत असू द्या, प्रेमाच्या बाबतीत तुम्ही बेकारी झाला. आई आई हाका मारी, नाते तुटले पार, आईचा मावळला धार. खेळविले तू तुझ्या कुशीत, वाचल्याच्या प्रेम भरात, आई दिसेना घरी ना दारी, मावळला आधार, आईचा मावळला धार. ज्या वेळेला माझी आई जिवंत होती, ऐका, त्यावेळेला 8 वाजता मला फोन करायची नेहमी, महाराज जेवला का? जेवायला बरं होतं का? घरी स्वयंपाक करून ठेव. घरी 12 वाजता जाऊ द्या बाबा, जेवणाचं ताट भरलेलं असायचं. आता माझी आई 2 वर्षापूर्वी वारलेली, तर घरी गेलो तो बायको असं विचारत नाही तुम्ही जेवण आले का? ते आलेले म्हणते पाकिट किती आलं. एवढा माईमध्ये आणि बायकोमध्ये फरक आहे. म्हणून आज माझ्या कीर्तनात तुम्ही सांगेल, आजच्या काळात कीर्तनाची व्याख्या म्हणजे परिवर्तन. कीर्तन म्हणजे टाइमपास नाही. घरी जा तुम्ही, तुम्हाला जर हसायचंच असेल तर कपिल शर्माचा शो पहा किंवा भाऊ कदमची कॉमेडी पहा, भरपूर हसू शकता. पण एक माझं कीर्तन म्हणजे प्रबोधन राहील. आजच्या कीर्तनात असे काही महिला पुरुष आहेत की आज आता आपल्या आई वडिलांशी ते बोलत नाही. आज आता आमचे महाराज मंडळी सुद्धा आज आता आपल्या आई वडिलांशी बोलत नाही. मला नाव माहित नाही, पण सगळ्यांचे घेतले असते. एक काम करा, तुम्ही तुमच्या बायकोचं ऐकून बोलताय ना, हे डायरेक्ट घरी जा, इकडे तिकडे पहा आणि बायकोच्या पाया पडा. पाप नाही लागायचं तुम्हाला. आणि तिला फक्त एकच मागणी करा, जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत माझ्या माई बापांना सांभाळा. अरे काही काहींच्या घरात शहरामध्ये कुत्रे आहेत, कुत्रे. अरे कुत्र्याला प्रेमाने किती बिस्किट टाका, चावल्याशिवाय राहणार नाही. आणि माय बापाला फेकून भाकर वाढा, आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आजच्या कीर्तनातून सांगतो, सगळ्यात जास्त उपकार त्यांचे 2 नंबर. 3 नंबर आपल्याला सर्वात जास्त उपकार जर कोणाचे असतील तर त्यानंतर उपकार आहेत माझ्या जवानांचे. दर 3 दिवसाला भारत मातेचा एक जवान शहीद होतो. किती दिवसाला? दर 3 दिवसाला. आता भटिंडा पंजाब मध्ये
एक महेश तिडके नावाचे एक जवान शहीद झाले काल. 2 दिवसापूर्वी एक कराडचे जवान शहीद झाले आणि मागे 7-8 दिवसापूर्वी एक कोल्हापूर जिल्ह्यातील ज्योतिबा चौगुले नावाचे एक जवान शहीद झाले. महाराष्ट्राचे तिन्ही जवान होते. म्हणून आज हे आपलं कीर्तन उजेडामध्ये चालू आहे. त्याचं कारण असं आहे, अंधारामध्ये कोणाच्या तरी खांद्यावर तिकडे बंदूक आहे. आज आपल्या घरामध्ये आपल्या आया बहिणी सुरक्षित आहेत. त्याचं कारण कोणातरी आया बहिणीनं आपला मुलगा तिकडे सीमेवरती खर्च केलेला आहे, म्हणून आज आपलं कीर्तन चालू आहे. म्हणून आज महाराष्ट्रामध्ये अनेक जवान शहीद होतात. इतर प्रांतामध्ये रोज दर 3 दिवसाला एक जवान शहीद होतो. म्हणून आज आपलं कीर्तन त्यांची आठवण काढेल. त्याचं कारण असं आहे बघा, जर जवान सुट्टी घेऊन जर भारत देशामध्ये आला ना, बॉर्डर वरून जर इकडे मायभूमीमध्ये आला, तर त्याची सुट्टी संपल्यानंतर ज्या वेळेला तो त्याच्या परिवाराला सोडून जातो, त्यावेळेला त्याची आणि त्याच्या परिवाराची अवस्था पहा. त्याचे छोटाले 5-5, 6-6 वर्षाचे लेकरं पहा. ज्या वेळेला पप्पा म्हणून अंगाला बिलगतात ना, त्यावेळेला त्यांची अवस्था पहा. अरे जर 1 दिवसापूर्वी आम्ही जर कीर्तनाला चाललो, तर आमचे लेकरं ज्या वेळेला आमच्या मागे लागतात, त्यावेळेला आमच्या सारखी दिवसभर आम्हाला कुटुंबाची आठवण राहते. तो तर अखंड तिकडे सीमेवरती आपलं रक्षण करतोय. म्हणून आज आपलं कर्तव्य की त्या जवानांची आज आपण आठवण काढावी. त्याचं कारण असं आहे बघा, ऐका परत. आमदाराला सध्या 1.5 लाख रुपये पगार आहे. किती? 1.5 लाख रुपये पगार आहे. आणि खासदाराला 2.5 लाख रुपये पगार आहे. कारण मायबापांना ही विनंती आहे, आमदाराला 1.5 लाख काय 2 लाख द्या, खासदाराला 2.5 लाख काय 5 लाख द्या, पण माझ्या जवानाला सुद्धा 1 लाख रुपये पगार असला पाहिजे. 1 लाख रुपये पगार असला पाहिजे. म्हणून आज त्यांचं कीर्तन आज आपली आठवण काढेल. पहा, अरे ज्या वेळेला तो धारातीर्थी पडतो, त्यावेळेला आपल्याला संदेश देऊन जातो. पहा, सास थमती गई, नब्ज जमती गई, फिर भी बढ़ते हमको न रुकने दिया, कट गए कर हमारे तो कुछ गम नहीं, सर ही हमने न झुकने दिया, मरते मरते कहावा कफन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों, जिंदा रहने के मौसम बहुत है मगर जान दे रोज आती नहीं, हुस्न और इश्क दोनों को रुसवा करे, ये जवानी जो में नहाती नहीं, आज धरती बनी है दुल्हन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों कर चले, हम जिएंगे और मरेंगे, ऐ वतन तेरे लिए दिल दिया है, जान भी देंगे, ऐ वतन तेरे लिए. तो जर जवान आपल्यासाठी या मातीमध्ये आपलं रक्त सांडित असेल, तर सर्वात जास्त उपकार त्या जवानांचे आहेत. आणि चौथे उपकार या महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त जर कुणाचे असतील, तर माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचे. त्याचं कारण असं आहे, आज मी कीर्तन करतोय, जर माझे छत्रपती शिवाजी महाराज जर झाले नसते,
तर आज माझ्या ठिकाणी तुम्हाला कोणीतरी मोहम्मद भाई दिसले असते. तुम्ही हसू नका, तुम्ही सुद्धा अब्दुल भाई जाफर भाई असते. आणि इधर तसं भाब्याच राहते, शेबिना बबिना हसीना. आणि छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिमांचे विरोधी होते हे पहिलं डोक्यातून काढून टाका. बऱ्याचशा लोकांचा असा गैरसमज आहे छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिमांचे विरोधक होते. जे स्वराज्याच्या विरोधात होते छत्रपती शिवाजी महाराज त्याच्या विरोधात होते. आणि आज 19 फेब्रुवारी सध्या जवळ आलेली. बरेचसे माझे तरुण मित्र मंडळी माझ्या कीर्तनाला आहेत म्हणून सर्वांना एक संदेश देईल. पहिली विनंती तुम्हाला माझी अशी बघा, शिवजयंती जर तुम्हाला साजरी करायची असेल तर शुद्ध शाकाहारी साजरी करा. त्याचं कारण आहे, तुमच्या गावात शिवजयंती साजरी होते का? कशी साधी होती का? डीजे लावून होती? डीजे होती. वा, धन्यवाद बाबा. मोठा डीजे लावतात शिवजयंतीला आणि शिवाजी महाराजांचा फोटो डीजे ला आणि डीजे ला गाणं कल्लोळाचं पाणी डीजे आणि फुल मावळा पेरेला कशाला? सिगरेट वाढायला. बऱ्याचशा लोकांना माझे आज छत्रपती शिवाजी महाराज कळालेले नाही. अरे कल्याणच्या सुभेदाराची सून माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी बोळवण करून परत पाठवली. हेच आज पोरं विसरले. आज त्यांच्या शिवजयंतीला पोरं व्हीआयपी दारू पिणारे छत्रपती शिवाजी महाराजांना सुपारीच्या खांडाचं सुद्धा व्यसन नव्हतं, आज ते विसरले. मोठी वर्गणी गोळा करायची, मोठा डीजे लावायचा आणि शिवजयंती दिवशी एवढी भयानक परिस्थिती काही काही गावामध्ये असते तर महिला मंडळी त्या दिवशी बाहेर सुद्धा निघत नाही. ते म्हणतात नाही बाई पोरले दिगाणं घालतात आज शिवजयंती. एवढी दोष आहे त्या दिवशी, भीती वाटायला पाहिजे का त्या दिवशी शिवजयंती दिवशी? म्हणून एक विनंती आहे, शिवजयंती जर साजरी करायची असेल तर शुद्ध शाकाहारी साजरी करा. तुम्ही केलीच पाहिजे असं सुद्धा नाही. जर करायचीच असेल तर शुद्ध शाकाहारी साजरी करा. त्याचं कारण असं आहे, आजही माझ्या राजांचं नाव घेतलं तर रक्त सळसळ करतं. काय करतं रक्त? तुमचं नाही करीत? काय करतं रक्त? सळसळ करतं. पाहायचं का तुम्हाला सळसळ करतं का नाही? पाहायचं का तुम्हाला? फक्त एवढाच आवाज दिला की लगेच रक्त सळसळ करतं. पहा, एवढं जरी नाव घेतलं तर माझं लगेच रक्त सळसळ करतं. बघा, मला असं वाटतं लगेच तलवार घेऊन 2-4 कापून यावं. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन सुद्धा ज्यांचं रक्त सळसळ करीत नसेल त्यांचं रक्त घ्यायचं आणि चेक करून आणायचं. त्यांच्या रक्तात काहीतरी फॉल्ट असला पाहिजे. आणि आजही माझ्या राजांचं नाव घ्या, अंगावर काय येतो? काटा येतो. ज्यांच्या अंगावर काटा आला नसेल कीर्तन झालेला आपण त्यांचा काटा पडतो. आणि बऱ्याचशा मुलांचा असा गैरसमज आहे, दाढी वाढवली, चंद्रकोर लावली, कानात कुंडल घातले आणि झाला शिवाजी महाराज. पण अगोदर तसं वागावं लागेल बरं का. नाही तर तुम्ही दाढी वाढवली, चंद्रकोर लावली, कानात कुंडल घातले आणि रोडच्या कडेला जर पिऊन पडलेला असेल तर तो छत्रपतींचा अपमान आहे. एका मुलानं नाटकामध्ये शिवाजी महाराजांचं पार्ट केलं. हुबेहूब शिवाजी महाराज दिसत होते. नाटक संपलं, तो शिवाजी महाराज पार्ट केलेलं आंबड मधून बसले. जालन्याला जायचं होतं. कंडक्टर आले, तिकीट तिकीट तिकीट. याने तिकीटच काढलं नाही. उलट कंडक्टर बघून रागाने काय म्हणतो माहिती का? अहो भाग्य समजा की राजे तुमच्या बस मध्ये आले. तिकीट काढायला सोडून काय म्हणतोय? अहो भाग्य समजा की राजे तुमच्या बस मध्ये आले. ते कंडक्टर रोज आमच्यासारखे फिरणार आहे. त्यांनी बेल दिली, टिंग. एक बेल दिल्यावर एसटी काय होते? थांबते. एसटी थांबली, कंडक्टरने वाकून 3दा मुजरा केला. राजे उतरा, रायगड आला. एसटी निघून गेली. योगवाला पांघरेतच सोडला.
म्हणून शिवजयंती साजरी करायची असेल तर शुद्ध शाकाहारी साजरी करा. आणि शेवट महत्वाची एक विनंती ऐका ना, हे जे छोटाले मुलं पुढे बसलेत ना, असे बसू द्या. मी सुद्धा असाच पुढे बसत होतो. हळूहळू आवड लागली, गळ्यात माळ घेतली, आळंदीला समस्येमध्ये राहिलो. तुमच्या पुढे मी बोलतो. बसले तर बसू द्या, पण हे जुने जमून देत नाही. उठ, होय माग, होय माग, उठ. ते म्हणतात बघ, ही माळ, हे टाळ, बाई वाड्याने, त्याला काय करायचं? याच्यामधून एकदा घासारला की पुन्हा याच्यामध्ये येत नाही. आणि हल्ली त्यांना संस्कार राहिले. माझ्या मांडरी एकदा काशीनाथ महाराज 3 वर्षाची मुलगी बसली. बरं बसा नका, वजन 50 किलो, खाते पिते घरचं लेकरू गबूचे गबू, ते उठा ना, मी घेतला चिमटा, आपल्याला काय करायचं? तिला आली मोठ्याने ओरडले. तिची आई आली, मला म्हणे महाराज ही आमची बंटी. मला एवढी गपकी. ती म्हणली महाराज आमची बंटी लय भारी भारी कविता म्हणते, तुला येतात का? तुला जस काय मी होणी. आता मला येत होते, पण आपण त्याच्या घरात बसलो, कशाला आगाव शामपणा करू? मी मला नाही येत. ती म्हणली मी म्हणू, मी मला म्हण. ती म्हणली गेले व्यवसायाच्या माळे हात, आणले बाय चिमण्या धरून, देते बाय नवऱ्याला चिरून, गेला बाय नवरा मरून. आणि मी मला आता ती म्हणली घेते बाय दुसरा करून. आणि काय म्हणली आता? नाही म्हणलं बाबा. म्हणून त्यांना पहिले संस्कार लावा. आता लहानपणी आई वडील घरी शिकवायचे, मन आता विश्वात्मके देवे, ते पसादान शिकायचं. बरोबर आहे. आता मुलगा बापच पत्ते खेळतोय, अय पत्ते खेळू नका ना. आणि तू काय चालू? बापच दारू पितोय, दारू पिऊ नका. तू काय करतो? तू काय पंढरपूरला चालला का? म्हणून पहिली तुमच्या जर फार इच्छा असेल तर 10वीच्या पुढे द्या. अरे पण ज्यांच्याकडे काही स्वप्नच नाहीत, आणखी ज्यांचे काही स्वप्नच नाहीत, त्यांच्या हातात कशाला मोबाईल देतात? 2050 साली प्रत्येक माणसाच्या डोळ्यावरती चष्मा राहील असं विज्ञान सांगतं. त्याचं कारण आहे, बाळ रडायला लागलं का आई म्हणजे ती त्याच्या हातात मोबाईल. लहानपणापासून मोबाईल, आई मोबाईलच खेळते आणि मुलगा सुद्धा मोबाईलच खेळतो. मग बाहेर राहिले ते असं होणार. बाबा येऊ का दिंडी तुमची? असं येणार. आपण म्हणू इकडे भजे, इकडे लाडू, लगेच इकडे येणार. म्हणून मुलाच्या हातात मोबाईल देऊ नका. यातलं काय खोटे वाक्य सांगा मला? काय खोटं वाक्य असं तर दिसन तिथं हाना आपल्याला, दिसन तिथं हाना. म्हणून पहिली विनंती सांगितली तुम्हाला, शिवजयंती शुद्ध शाकाहारी साजरी करा. दुसरी विनंती, यांना संस्कार लावा. आणि महत्वाची एक विनंती आहे बघा, महत्वाची एक विनंती आहे. सरकारनं तो कायदा मंजूर केला, पण एकदा राम मंदिर झालंच पाहिजे. आणि होणार. मर्यादा पुरुषोत्तम राम, मर्यादा से होंगे काम, हम है दीवाने राम जी की डोली चली बोले बजरंग, भक्ति आएगा धाम के, राम जी का मंदिर बने खुशी आने बचाए हो गई नाम, बनाएंगे तुम्हारी राम प्राण से प्यारा है, प्राण से प्यारा है, अवधपुरी का या महाराष्ट्रामध्ये, या भारत देशामध्ये असे काही लोक आहेत, राहतात याच भारत देशामध्ये, खातात याच भारत देशामध्ये, पण त्यांना भारत माता की जय म्हणायची सुद्धा लाज वाटते. काय वाटते? काय वाटते? मी त्यांच्यासाठी सांगेल, काही लोक याच भारतात राहतात, याच महाराष्ट्रात राहतात, पण या महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये राहून पाकिस्तान जिंदाबादचे नारे लगावतात. ते लोक, काही लोक लगावतात. मी त्यांच्यासाठी सांगेल, अरे भारत में रहकर पाकिस्तान का वो नारा लगाते हैं, भारत में रहकर पाकिस्तान का वो नारा लगाते हैं जो अपने घर में रहकर पप्पा पप्पा पड़ोसी को कहते हैं. जाऊ दे, ती आपली एक निष्ठा आहे.
म्हणून सगळ्यांना सांगेल, पवित्र गळ्यामध्ये तुळशीची माळ धारण करा, आपल्या आईवडिलांची सेवा करा, देशाबद्दल धर्माबद्दल स्वाभिमान बाळगा, याच्यापेक्षा दुसरा कोणता परमार्थ नाही. विठोबा माझ्याकडे बघा. महाराज म्हणतात, देव आम्ही कंठामध्ये वागवला. किती वागवला? एने सुखे रुची एकांताचा वास, नाही गुण दोष अंगा येतो, वृक्षवल्ली अमासोय रे वनचरे. महाराजांची निष्ठता होती, एकनिष्ठता होती. आता आपलं वागणं बदललंय. गळ्यात माळ तुळशीची, खिशाला बिल्ला नरेंद्र महाराज, पेनावर अनिरुद्ध बापू, गळ्यात लॉकेट आसाराम बापू, पुस्तकं वामनराव पै, वारी शिर्डी साईबाबा, पुणावारी गजानन बाबा, घरात फोटो आम्हा भगवान. नेमका कोणाचा आहे तू? नेमका आहे कोणाचा? एक देव फिक्स झाला. महाराजांची निष्ठता फिक्स होती, एक निष्ठता होती, आवड एकच होती. ऐका, कधी कधी काय होतंय, आपली आवड बदलते, परिस्थिती बदलली की आपली आवड बदलते. आपल्या गावातला एक साधारण व्यक्ती शेतकरी दुसऱ्याच्या शेतामध्ये कामाला जायचा. त्यांनी एक सुंदर अशी सायकल घेतली होती, जुन्या काळातील लोकांना कळेल, ॲटलासची सायकल घेतली. ॲटलास दिवसातून 3-3 वेळेला त्या सायकलला पुसायचा. आवड काय होती? सायकल. मस्त अशी सायकलला घंटी बसवलेली होती. मागून चिखल उडू नये म्हणून त्यांनी असं, ते पिक्चरचे नाव नव्हतं लिहिले, त्यांनी लिहिलं होतं सायकल सोडून बोला. एवढी आवड होती. सायकलवर दुसऱ्याच्या शेतामध्ये कामाला जायचा. कालांतरानं परिस्थिती चांगली झाली. एक मुलगा तलाठी झाला, एक मुलगा ग्रामसेवक झाला. ग्रामसेवक मुलांनी विचार केला, आपल्या वडिलांनी फार आपल्याला संघर्षातून आपल्याला शिकवलेलं आहे, आपल्या वडिलांच्या ऋणातून उतराई होण्याकरता आपण त्यांना काहीतरी भेट दिली पाहिजे. म्हणून त्या मुलानं एक 50 लाखाची फॉर्च्युनर गाडी आपल्या वडिलांना भेट म्हणून दिली. वडील त्या गाडीमध्ये बसले, इथे समोर गाडी लावली, मंदिरामध्ये दर्शनाला आले. मला सगळ्यांनी उत्तर द्या, आता तो माणूस दिवसातून सायकल किती वेळेला पुसत असत? अहो बघतच नसल. का बघत नसल? आता कोणती गाडी आली? फॉर्च्युनर आली म्हणून सायकलला विसरला. कधी कधी असंच होतंय बघा. ज्या वेळेला माणसाचे 2-4 अभंग पाठ आहेत, त्यावेळेला माणूस कीर्तनात उभा राहतो, हरिपाठाला येतो, काकड्याला येतो. जोपर्यंत 4-5च बोल येते तोपर्यंत पखवाज वादक हरिपाठाला वाजवतो, काकड्याला वाजवतो, गाता भजनाला येतो. जोपर्यंत कीर्तन करायचे 2-3च अभंग पाठ आहेत, तो वेळेला साध्या लोकात कीर्तन करतो, कमी लोकात कीर्तन करतो. पण एकदा का त्याची पोस्ट वाढत गेली की तो म्हणतो मला जास्त समाज पाहिजे. पखवाज वादक म्हणतो मला हरिपाठ मी वाजवत नाही, माझं इम्प्रेशन डाऊन होईल. गायक म्हणतो मी काकडा म्हणत नाही, मी हरिपाठात ज्ञानदेवाप्रमाणे म्हणत नाही, माझं इम्प्रेशन डाऊन होईल. एखादा माणूस कमी, ज्यावेळेला त्याला 10-15 क्विंटल कापूस होत असेल, त्यावेळेला सप्ताहाला अन्नदान करत असेल, देवाला मानत असेल, पण एकदा का त्याला 2 नंबरचा व्यवसाय चांगला चालायला सुरुवात झाली की तो याच्याकडे दुर्लक्ष करतो, यालाच अंधश्रद्धा मानायला सुरुवात करतो. त्याचं कारण आहे आता त्याची परिस्थिती बदलली. 2 नंबर माणसाचं वय बदललं की माणसाची आवड बदलते. एक 3 वर्षाचा मुलगा मोठ्या रडायला लागला. आईने घेतलं रडायच्या थांबाना, वडिलांनी घेतलं रडायच्या थांबाना, सगळ्या गल्लीने घेतलं रडायच्या थांबाना. शेवटी वडील दुकानात गेले, 10 रुपयाची भावली आणली, त्याच्या हातात दिली, लगे रडायचं थांबलं. कालांतरानं तो मुलगा पहिलीला गेला, 2री, 3री, 4थी, 5वी, 6वी, 7वी, 8वी, 9वी, 10वी, 11वीला त्यांनी ऍडमिशन घेतलं. 12वीला त्यांनी ऍडमिशन पूर्ण झाल्यानंतर 12वीला चांगले मार्क पडले. बीएससीला ऍडमिशन घेतलं, बीएससीला चांगले मार्क पडले. एमएससीला ऍडमिशन घेतलं, एमएससीला चांगले मार्क पडले. बीएडला ऍडमिशन घेतलं, बीएडला सुद्धा चांगले मार्क पडले. एकाच शाळेमध्ये तो शिक्षक म्हणून रुजू झाला. 50,000 रुपये त्याला पगार सुरू झाला. पण योग चांगला, 7वा वेतन लागला, 70,000 त्याला पगार सुरू झाला. एक दिवस रविवारचा दिवस आणि मोठ्याने ते रडायला लागलं. आईने विचारलं काय झालं रडायला तरी सांगा ना. वडिलांनी विचारलं काय झालं रडायला तरी सांगा ना. मित्रांनी विचारलं काय झालं रडायला तरी सांगा ना. शेवटी वडिलांच्या लक्षात आलं, वय वर्ष 3 असताना हे एकदा असंच रडलं होतं. कशा करता? कशा करता? भावली करता. वडील पळत दुकानात गेले, 100 रुपयाची भावली घेतली, त्याच्या हातात दिली आणि लगेच ते रडायचं थांबलं. असं झालं असेल का? त्याला भावलीच पाहिजे होती. पण ऋषी कोणती भावली पाहिजे होती?
हा कोणती मोठी मोठी तुला पाहिजे का नाही नको त्याला भावलीच पाहिजे होती पण कोणती पाहिजे होती तुम्हाला नाही काय भावल्या हे कशामुळे गप बसलेत माहिती का भावल्याला घेऊनच गप बसलेत हा आणि किती मोठा माणूस असू द्या घाबरतो केवढा असू द्या किती लांब लांब मिशा ठेवा तुम्ही मिशा काय चहात बुडवायचे का बरं सगळं जग भेट पण बाई भ्यायची नाही म्हणून काय काही माणसाने ठेवायचंच बंद केलं काय आता भ्याय नसतं काय करावं हा कोणी भी पण बायको भेट नाही एका मुलीचं लग्न झालं शेजारच्या काकूने सांगितलं तायडे खराब काय झाली का तिने सांगितलं काय सांगू काकू तुम्हाला माझा नवरा मला दम देतो पहाटे 5 वाजता उठून जर आंघोळीला गरम पाणी करून जर नाही ठेवलं तर मी काय करेन सांगताच येत नाही ह्या धाकाने मी खराब झाले काकू काकूने सांगितलं तायडे एकच काम करायचं तुला जर म्हणला ना पहाटे 5 वाजता उठून जर आंघोळीला गरम पाणी करून जर नाही ठेवलं काय करीन सांगता येणार नाही तू डायरेक्ट म्हणायचं काय करशील ती मी मला मारीन नाही मारीन मी आहे बोल हे लागलं सकाळी सकाळी दम द्यायला जसं मी देतो जसं मी देतो घरी तसं देतो द्यायला लागलं दमते नाही कळलं तुम्हाला जाऊ द्या झोपा तुम्ही ह्या बा पहाटे 5 वाजता उठून जर आंघोळीला गरम पाणी करून जर नाही ठेवलं तर मी काय करीन सांगता येणार नाही हिला रागच आला होता हे म्हणले काय करशील ते मला गार पाणी करीन काय करीन आता गरम पाणी भेटलं गार पाणी करीन याच्यात बरेच जण गार पाण्याने करतात आंघोळ्या बरोबर का नाही हा काही जण स्वतः पाणी घेतात काही जण स्वतः घेतात मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो हॉटस्पॉट इथंच आहे बर का तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट